मतदारसंघात चंद्रकांत पुंडलिकराव दानवे निवडून आले आहेत अशी घोषणा 23 तारखेला होईल. मला काही शंका वाटत नाही. आणि चंद्रकांत दानवेंना पुन्हा तुम्ही विधानसभेवर पाठवणार ही आता काळ्या दगडावरची रेघ. मी हे का म्हणतोय तर तुमचा मूडच एवढा त्रास त्यावेळी सगळ्या शेवट मंडपातल्या शेवटच्या उभ्या असणाऱ्या माणसांनी हात वर केले. आज प्रचंड त्रास अन्याय तुम्ही सगळ्यांनी सोसलेला आहे. सत्ता आल्यानंतर ती नम्रतेनं वागवायची असते, टिकवायची असते. पण आपण माणसांना लाता घालायला लागलो तर सामान्य माणसाला लक्षात येतं की आता याची साथ सोडली पाहिजे. ह्याच्या जवळ गेलं तर काय मिळणार आहे आता सगळ्यांना कळलेलं आहे. त्यामुळं या मतदारसंघातच नाही सगळ्या मराठवाड्यात जनता त्यांची साथ सोडेल अशी माझी खात्री आहे. आज अनेक प्रश्न आहेत पण मी महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात जाऊन आल्यावर माझी खात्री झालेली आहे की उद्याचं सरकार हे महाविकास आघाडीचंच येणार. त्याच्यात काय आता पर्याय नाही. आमचं सरकार आल्यावर आम्ही काय करणार अनेक माहिती माझ्या आधीच्या सगळ्यांनी दिले. राहुल गांधी, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी मुंबईला पंचसूत्री जाहीर केली आणि काल 10 तारखेला आमचा जाहीरनामाही तिघांचा मिळून आम्ही जाहीर केलेला आहे. पण ह्या पंचसूत्रीमध्ये पहिला मुद्दा आहे की महाराष्ट्रात आम्ही महालक्ष्मी योजना सुरू करणार आणि महालक्ष्मी योजनेत महाराष्ट्रातल्या गरीब महिलांच्यासाठी आम्ही 3000 रुपये देण्याची व्यवस्था दरमहा करणार. आता महिला आपल्या याला जरा कमी आहेत आज दुपारची वेळ असल्यामुळे. पण आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुमची बायको गावाला जाताना माहेरी, बहीण शाळेला कॉलेजला आणि कुठेही जाताना किंवा आईला कुठं न्यायचं असेल तर घरातल्या महिला तुम्हाला इथनं पुढं एसटी बसचं तिकीट काढायला पैसे मागणार नाही. सगळ्या महाराष्ट्रभर महिलांना एसटीची पूर्णपणाने माफी देऊन एसटी महामंडळाला दरवर्षी नियमित त्याचे मोबदल्याचे पैसे दरवर्षी नियमित भरण्याचं काम आमचं येणारं सरकार करेल. उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही कर्जमाफी दिली होती. 2 लाखापर्यंत ही कर्जमाफी आम्ही दिली. ज्यांनी रेग्युलर कर्ज फेडलं त्यांना 50,000 रुपये दिले. आमचं सरकार बदललं, नवे लोक आले आणि 50,000 रुपयाचा काही भाग द्यायचा काही लोकांना काही भागात राहिलाय. पण आता पुन्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार उद्या निवडून आल्यानंतर आमचा पहिला निर्णय असणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी द्यायची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा. कारण अशी आहेत की ह्यांनी 2.5 वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय. त्याला अडचणीत आणण्याचं काम यांनी केलंय. सोयाबीनला दर नाही, कापसाला दर नाही, कांद्याला दर नाही, कशालाच दर दिला नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता, ग्रामीण भागातला महाराष्ट्रातला कष्ट करणारा वर्ग या सरकारच्या विरोधात गेलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा पूर्वपदावर त्यांचा शेतीचा गाडा आणायचा असेल तर त्यांना कर्जमाफीची गरज आहे. महाराष्ट्र सरकार उद्याच्या निवडणुकीनंतर कर्जमाफी देईल. आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाऊन बरेच ठिकाणी मी हा प्रश्न विचारलाय. मोदी सरकारने, मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी एक गॅरंटी काढलेली, 5 लाख रुपये तुम्हाला, 5 लाखापर्यंत प्रत्येकाला, 80 कोटी लोकांना 5 लाखापर्यंत आरोग्याची हमी दिलेली. म्हणजे 5 लाखापर्यंत कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला, खर्च केला, त्याचं कार्ड दाखवलं मोदी साहेबांचं तुम्ही, तर तुम्हाला माफी. एवढ्या मोठ्या सभेमध्ये कोण आहे का की ज्याला मोदींचं कार्ड घेऊन गेल्यावर हॉस्पिटलने कर्ज माफी बिल माफ केलं नाही? तुमच्यात असेल पण त्या भाजप मधल्या कोणाचं कल्याण झालं असेल तरी सांगा, काय आमची तक्रार नाही.
आम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये आल्यानंतर असा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक घरात 5-6 माणसं असतात कुटुंब, महाराष्ट्रातल्या गरीब माणसांच्या घरासाठी 25 लाख रुपयाचा विमा काढून आम्ही त्यांना देऊ. त्यांना 25 लाखापर्यंत कोणतेही संकट आलं तरी हॉस्पिटलचं बिल माफ करण्याची व्यवस्था महाराष्ट्रात इथून पुढे करण्याचा मानस आम्ही महाविकास आघाडीने ठेवलेला आहे. अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये 75,000 नोकऱ्या देतो म्हणून 6 महिन्यापूर्वी यांनी घोषणा केली. भरती झाली नाही, कॉन्ट्रॅक्टवर माणसं भरली. यांनी घोषणा केली की आम्ही सगळी सरकारी रिक्त पदं भरू. 2.5 लाख जागा मोकळ्या आहेत आणि ह्या सरकारने मागच्या कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमायचं पाप केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की उद्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातली सरकारी नोकऱ्यांची भरती एमपीएससीच्या मार्फत केली जाईल. एमपीएससीचं व्यापक स्वरूप निर्माण केलं जाईल आणि कुणालाही वशिल्यानं, कुणालाही पैसे देऊन, कुणालाही भ्रष्टाचार करून सरकारी नोकरीत येता येणार नाही. कष्ट करणाऱ्या हुशार मुलांना त्यांच्या न्याय हक्क हा देण्याची व्यवस्था एमपीएससीच्या मार्फत आम्ही करू. महाराष्ट्रातल्या कुठल्याही युवकाला असं वाटणार नाही की सरकार असं का करते आणि सरकार मागच्या दारानं माणसं का भरते. बरेच मुद्दे आहेत, पण आपल्याला आज चंद्रकांत दानवेंचं कौतुक केलं पाहिजे की प्रतिकूल परिस्थितीत या नेत्यानं त्यांना तोंड देण्याचं काम केलं. प्रचंड त्रास होतो माहिती आहे मला, एवढं सोपं नाहीये. त्यांनी आपल्या मर्यादशील भावना व्यक्त केल्या, पण आम्हाला माहिती आहे की त्यांना गेले काही वर्ष सतत किती त्रासाला आणि अन्यायाला तोंड द्यावं लागेल. त्यांच्याकडे काही मोठा कारखाना आहे, बिल्डिंगचा मोठा व्यवसाय, कोट्यावधी रुपये घरी पडलेले आहेत. अशी परिस्थिती नसताना हा सामान्य माणसांच्या, सामान्य शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी शरद पवार साहेबांची एकनिष्ठ राहिलेला नेता आहे. प्रामाणिक नेत्याच्या मागं महाराष्ट्रातली माणसं उभी राहतात आणि ते चित्र उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल असा मला सगळ्यांना विश्वास आहे. खरं म्हणजे आज अडचण काय झालेली आहे की मोदी साहेब पुण्यात येणार आहेत आणि आम्हाला एक स्लॉट पुण्यात आज जायचा दिलेला आहे आणि मला पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा 3 सभा करायच्या आहेत. त्यामुळं 4 वाजता पुढच्या बदनापूरहून निघालो तर त्यांनी दिलेल्या स्लॉटमध्ये मी पोहोचू शकतो. त्यामुळे जास्त लांब भाषण करता येणार नाही. माझी 2च कामं करायची. एक म्हणजे घरी गेल्यावर बायको, मुलगी, आई सगळ्यांची मिटिंग घ्यायची. सगळ्यांसाठी हे बोलू नका रे, ऐकतोय ते मोबाईल खिशात ठेवा. माझं म्हणणं आहे की हे महत्वाचं काम आहे आपलं. घरातल्या आई, बहीण, बायको, वहिनी सगळ्यांना बोलवायचं. आज गेल्या गेल्या मिटिंग करायची आणि सगळ्यांना सांगायचं तो दाढीवाला 1,500 रुपये देत होता, ह्यो आलेला आहे तो 3,000 रुपये द्यायला तयार आहे. आपल्याला ह्याच्याच बाजूने जावं लागेल की सगळ्यांनी घराघरात जाऊन सांगा. आज भ्रष्टाचाराचा एवढा कळस झालेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मोदी साहेबांनी उद्घाटित केलेला मालवणचा पुतळा हा पडला, कोसळला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांना सरळ उभा करता आला नाही. त्यात भ्रष्टाचार केल्यामुळं, कमकुवत दर्जाचं मटेरियल वापरल्यामुळे तो पुतळा कोसळला. एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की वाऱ्यामुळे पुतळा कोसळला. दुसऱ्या दिवशी जाऊन मी विचारलं, अरे कुठून वारं आलं? तर ते म्हणले ह्या बाजूने आलं. पुतळा कुठं पडला? ज्या बाजूने वारं येत होतं तिकडच पडला. सरकार कसं चालवलं असेल ह्याचा विचार करा तुम्ही. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भ्रष्टाचारात सोडलं नाही, त्यांच्या पुतळ्यामध्ये पैसे खाल्ले, सुमार दर्जाचा जसा पुतळा उभा करताना काम केलं, तसंच या महाराष्ट्रातले सगळे रस्ते आहेत ना,
तो तिकडं मुंबईकडे जाणारा एक सेतू तयार केला, अटल सेतू, त्यालाही भेगा गेला. समृद्धी मार्ग केला, त्यालाही अनेक ठिकाणी भेगा गेल्या. यांनी केलेलं एक काम धड नाही, सगळ्या कामामध्ये सुमार दर्जाचा काम केल्यामुळं प्रचंड नुकसान झालं. राम मंदिर गळलं, लोकांचे लोकशाहीचं मंदिर देखील गळायला लागलं, संसद देखील गळायला लागली. संसद गळायला लागली, काय दिसेल ते. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की महाराष्ट्रातलं हे भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी मशाल उभी असेल त्या ठिकाणी मशालीला, जिथं हाताचा माणूस उभा असेल तिथं हाताला, आणि जिथं तुतारी वाजवणारा माणूस असेल त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे तुम्ही सगळ्यांनी ताकद उभी करा. मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या सगळ्यांच्या सभांना मिळतोय. आता समोरच्यांच्याकडे काय राहिलं, याच्या पलीकडे काय राहिलं नाही. शेवटचा आसरा हाच आहे. हे जे अजूनही भीमदेवी थाटात बोलतायत त्याच्या मागे गोळा केलेली माया, खर्च करण्याची मानसिकता शेवटच्या 4 दिवसात आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, सगळी कामं कॉन्ट्रॅक्टर वगैरे सगळे घरातच ज्यांचे असतील त्यांनी काय काय केलं असेल याचा हिशेब करा. आणि म्हणून आपली प्रामाणिकपणाने निष्ठेनं तुमच्याशी जो इमानदार राहील अशा चंद्रकांत दानवेंच्याच मागे उभा राहा. आई भवानीच्या आशीर्वादाने चंद्रकांत दानवे तुमच्या मनात असेल तिथं नेऊन ठेवायचं काम शरद पवार साहेब करतील. तुम्ही काही चिंता करू नका. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. थोडीशी तिथं आपण चर्चा केली, तुम्हाला मी त्या दिवशीच बोललो, पण सरकार गेलं. सरकार गेलं. आमची त्यांची चर्चा झालेली होती कलेक्टर ऑफिसमध्ये. निवडून आल्यावर आपलं सरकार आल्यावर पहिलं काम कुठलं असेल तर जाफराबादच्या लिफ्टचं काम आम्ही करून देऊ आणि त्याचं उद्घाटन चंद्रकांत पुंडलिकराव दानवेच करतील एवढं तुम्हाला सांगतो. आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी प्रवेशाचा कार्यक्रम माननीय सन्माननीय जयंतजी पाटील साहेब यांच्या हस्ते होणार आहे. सर्वप्रथम शामरावजी दांडगे साहेब जिल्हा उपाध्यक्ष, त्यानंतर भारतीय एकात्मता संघटना महाराष्ट्र यांचा पाठिंबा आपल्या उमेदवार सन्माननीय चंद्रकांत दानवे साहेब यांना मिळालेला आहे. त्यानंतर कृष्णा पाटील चव्हाण उपसरपंच कुंभारसरी तथा भाजपा युवा नेते यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमधून राष्ट्रवादी पार्टीमध्ये या ठिकाणी होत आहे. दीपक पाटील चव्हाण, संदीप पाटील चव्हाण, सुभाष चव्हाण, रघुनाथ कदम, त्यानंतर विनोद दत्तू शिंदे, गजानन प्रल्हाद वायाळ, अर्जुन गुलाबराव शिंदे, समाधान किसन रिंडे, सारंगधर शेरफळ, कुंभारसरी येथील सुभाष पाटील चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पाटील चव्हाण, दीपक पाटील चव्हाण, संदीप पाटील चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टीमधून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झालेला आहे. श्री गजानन वायाळ भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे उपाध्यक्ष यांचा सुद्धा प्रवेश या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला आहे. श्री प्रदीप लहाने प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष जाफराबाद यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. शेख शेरू दहीगाव यांचा सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे. त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत. त्याच पद्धतीने देऊळझरी येथील उमेश इंगळे यांचा सुद्धा भारतीय